हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। सुमंत्रो श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. सुमंत्रो अयोध्येक वापस आयला. येवनो दशरथाक पळून रामान सांगिले विषयो पुराय ताका सांगतरस रामू कसं म्हणले कसं केल्ले ते सांगका म्हणून दशरथान सांगिले. तशी तो सांगता रामू बेजारार आशिल्लो आनी तुका भरताक मागीर आवसूक परत ताणें संदेश पेटयला. लक्ष्मणा मात्र मस्त खोप येयला. ताणें सांगला रायाले निमका तूं कसो चुकी खातीर रामाक रानां भेटयलेले आनी त्या कैकेयीन सांगिल म्हूण आयकून नाका जाल्यार अधर्म केल्लो वे म्हणून निमका म्हूण म्हणटरस मागीर दैवेच्छे म्हूण दशरथान सांगली जाल्यार हांव नमगना. कित्याक म्हळ्यार रामा परित्याग करता जाल्यार ताका लागून तुका कसो दोश आशिल्ले. मालकड पुत्तो ताका रानां भेटोवचें समूह धर्मविरुद्ध जावन आशिल्ले विशयो केला देखून दशरथाक सांग ताका इहांतूय परांतूय दुख्ख मेळचें म्हूण सांगून म्हाका न्ही रायालान तूं म्हाका मेगेले मालगडो आनू ताका सगळे म्हाका दिसना. रामू म्हाका पित्र समानय बाई गुरू समानय बाई बंधूय बाई म्हूण सांगून हांव लेखता. म्हणटना लोकाक प्रितीच जावन आशिल्लो सर्व जनां प्रितीच जावन आशिल्लो रामा परित्याग करून आतां तो लक्ष्मणान म्हाका मर्यादा दिवका जनान म्हाका मोग करका म्हणून लेखला. ताणें सर्व कळवून घेतला म्हणून सांग ताका म्हणून लक्ष्मण सांगतरस जाल्यार इतली सांगता न्ही सीत न्हू आशिल्ली राया तिका ती बुद्धी तिगेली स्थिमीत आसकी ना म्हूण लेखुका तशी दिगमूड जावन राबल्या कळ्ळें. आवय भाय सोरून वतना ती तिगेले तोंडाचे दुख्खान भावन गेलेले बामणा पळोवन मस्त रडतर आशिल्ली. रामूय तशीची रडतर आशिल्लो म्हूण सांगून रामान सांगिलें. पुराय सुमंत्रो सांगतना आनी कसलें सांगला बाय रामान म्हणून निमगीत दशरथ कडेनी तो सांगता तांणी प्रयागादी कडेन चमकलीची सुरवेक लक्ष्मणू माक्षी सीते मागीर रामू अशी तांणी बतर आशिल्लीची. आनी हांव कसो करचें हांव घुवन येयलो जाल्यार मेगेले रथ घुवन येवच्या आयकना म्हळ्यार घोडे रामाल माक्षीकच वचच्या प्रयत्न करता आशिल्ली शिवाय मेगेले चाटीचे भय्यांक तांणी ह्या कडेन गोविलीची रडतर आशिल्लीची घोडे म्हाकाय दुख्ख जाल्यार गंगा तीरांत तूं वापस येतर हांव वापस 3 दीस बुहालोट राबिलो खंय राम वापस घुवन येतकी म्हाका आपयतकी म्हूण म्हळेलें आश म्हाका. जाल्यार दशरथा हांगा घेवन पळोवचें कसो न्ही तुगेले राज्यान तूं पुराय झड्ड बावन गेल्यांची रुखार फल समीत बावल्यांची न्हंयो उदक काडून गेला खंय उद्यान ना खंय उद्यान तुगेलें पळयलें रे 4 वर्सां दुखून उद्यानान तूं जड्डा उदक घाल न्ही की म्हणलें तशी बावन करपून गेल्ल्यांची कसो न्ही हे विशयो अशी अपशकुनशी त्या जाल्ले आमगेलांगा राम चमकलेले निमतीन म्हणून सुमंत्र सांगता पळय खंय देव आस थंय सर्वय आस ही ताका म्हळ्यार सर्व जिवान तूं अंतर्यामी जावन आसूच्यो देव तसल देव अयोध्ये सोडून चमकल म्हणटना अयोध्येचे जिवूक घेवन चमकलो
त्या अर्थ सांगताची म्हळ्यार आमी आतां कशी आमगेलें शरीर आहा दुखून परमात्मान चमकल कुडलें शरीर पार्थिव जाल्ली पळय तशीच अयोध्ये दुखून रामचंद्र परमात्म चमकलो म्हळ्यार कुडलें अयोध्ये निस्तेज जाला आसून ಮೆಲ್ಲವರಿ ಜಲ್ಲ ಅಯೋಧ್ಯ ಮೆಲ್ಲಲೆ ಅಯೋಧ್ಯೆಂತೂ कंचे झड्ड चिगुರ್ತವೆ कंचे फूल जतवे कंचे रूकस्तवे तशी तो सांगतरस जळके दिसानाची पक्ष्यो दिसानाची कसले नांची म्हूण सांगतरस केळव फुल्ल आस जाल्यार ताका परंबळून नानातल्या वरी जाला उद्यान शून्य जाला कसले ना राया अयोध्या नगर प्रवेश करचे म्हळ्यार पुराय जेन्ना संतोशा विशयी आशिल्लो आजी हांव अयोध्या नगर प्रवेश करतना कोणीय म्हाका पळयनीची धांवन धांवन येयले जी जाल्यार तांगेले दोळा रथारी आशिल्लो रथार रामनाथेल पळोवन वापस रोड सुरू केल्ले बायल मनशां पुरे माळी येरी उपर येरी सकड चोवण पळयताची रामनाथेल पळोवन तांणी थंय दुखून हाहाकार करता पळयलें आयच्या दिसा तुगेलें अंतपुरा दुखून भायर येवन पळय रामान मत्तन कसल कोलाहल कसला हाहाकार आशिल्लो पळय तोच आजी खंय तेंची रडणे तेंची हाहाकार दिसतरस तूं एक पंत अयोध्ये तुगेलें अंतपुरा दुखून भायर येवन अयोध्ये पळय कसो जाल्ला म्हणून म्हणटना तशी ती सांगता वय म्हाका आजी दिसतरस कळ्ळें कैकेयी तिगेले आवसू वरीची तिगेले आवसून बापूस मेल्ल्यारी वडणे म्हूण लिखिलें बामण मेल्ल्यारी वडणे म्हूण लिखिलें तसली तेची आवसूल धुव कैकेयीन मे तिणी तेंची भावनेन रामाक रान्ना पेटय म्हणून मिगेल वयरी प्रेशर घालेलें न्हय जाल्यार हांव एक उत्तर तूं सांगिल्लें बरी मिगेला पशी मालगडे गुरुजन आशिल्लीची म्हाका प्रायेन वृद्ध जन सुमार अयोध्येंत आशिल्लीची तांगेलें हांव एक उत्तर सलह घेवंक आशिल्लें घेनी मिगेल मित्रा लागीं सांगनी मिगेले विंगड बायला लागीं निमगिनी गुरुजनांकय आपयनी मंत्रीकय आपयनी तिगेले मोहान रामा पेटयलेले सहसा अकृतः म्हणतो तो सहसा अकृतः म्हळ्यार तिणें भारी हांव सहसा म्हळ्यार युक्तायुक्त विमर्श करनाशें अकृतः केल्लें न्हय म्हूण म्हणटा तो कशी केल्लें तें सांगता तो कैकेयीन भारी बुद्दंतिकेन म्हाका मोस केल्ले म्हाका तें हांव एक तिका वागदान केल्ला म्हणलें धर्मपाशा भितर म्हाका सिरकायलें आनी हें केल्लें पळय तें करूंक पडली म्हाका हें काम जाल्यार म्हाका तिगेले वयर मोहान केल्लें म्हूण तुमी लेखला न्ही त्या पट्टी ते कोण लेखले रे पट्टी ती काम परित्याग कोरून जल्ला म्हूण सांगून तो सांगता तशें मेगेल पापकर्म न्हय हांव नाक म्हूण म्हणल्यार यद्रच्छया अपि हांव कुलस्यास्य विनाशाय प्राप्तं सूत यद्रच्छया हांव नक्क मिगेल मनान तूं हें पळय वायट नानतला रे परमात्मान हें मिगेल कडेन काम करयलें कसलें करूं जायना आतां हें परमात्माल निर्णय जाल्यार देखून दशरथ नरक शिक्षे भोगतशील निर्णय न्हय नातिल जाल्यार दशरथान हें पाप कार्य केलें जाल्यार तो नरक शिक्षे भोगतशिलो जाल्यार दशरथ मोर स्वर्ग आशिल्लो स्वर्गा दुखून दशरथान येवन कडेरी पळय रामान लंके रावणाक मारून पुष्पका विमानार वापस वतना रामाक दशरथ स्वर्गार दुखून येवन आशिर्वाद करता म्हणलें तशी पाप कर्माची केल्लें जाल्यार प्रारब्ध तागेले तिरवून जाल्ला देखून अजामिळाल म्हणके दशरथी पापलिपीत जायनी म्हूण सांगून लेखूयत जाल्यार तांकां सुमंत्रा मिगेल बायले हांव परित्याग केला ते कैकेयीक तुका थोडेपणी मिगेल्या वयरी मोगस म्हणजे म्हाका एक पंद रामाल्या व्हर म्हाका रामा पळोवका म्हूण दिसता म्हूण सांगतरस पक्कनी आतां पित्र आज्ञे प्रकार रामू चमकला म्हणला न्हय आजी काही पित्र आज्ञे तो ನೆರವೇರಿಸಿತು ಮುಂಜಾನೆ ताका वचून सांग आतां आज्ञे केला वापस येवचे खातीर म्हणून वग्गी जाल्यार तितले वग्गी घेवन यो खंयची दूर वचून पावत तो मागीर न्हय नातल्या म्हाकाची रथार बेसकारान व्हर म्हाका रामा पळोवका म्हूण सांगून मागीर राम कशें कितलो चंदू रामाल गूण कसो न्ही अशी मस्त दुख्ख भोगता तो उडगास कोरून तशी राम शोक महा अभोगः सीता विरह पारगः श्वसितोर्मी महावर्तो बाष्प फेन चलाविला म्हूण तो म्हणटा म्हळ्यार तागेले शोकसागर कितले तागेले दुख्ख
व्हड सागर शिजल्ला राम विरह ताजे दुःखच पळय तेंची शोकसागर म्हणून सांगता तो महाअभोग म्हणटा महाअभोग विस्तार जलराशी सीता विरह पारग सीता विरह सीतेन चमकलेले आनीकी म्हाका दुःख ते आनी रामाल दुःखा निमती म्हाका भारीची दुःख तरस तांणी दोग जणी चमकलीची म्हूण सांगून तो तागेले दुःख सागरा होलसिता तागेले ताण दुःखान सोडचे उसरू ते सागरांतले व्हड सुळी म्हणटा दोळे दुखून देंवचे उदक ते पेणुशी जावन पळय समुद्रांत वयर येता ते म्हणटा आनी दुःख जावन असहनीन बेजारान हात पापुडत रस पळय ते पुरे सागरांतू आसूचे जळक्या समूह त्याचे तो तागेले एक दुःख समुद्राक होलसीत तो तशी सांगतरस मिगेल दोळ्या उदकान निर्माण जालेले सागर हे मंथरेस पळय तिगेल चाडी उतरची हांगाचे मोसळे सकळे म्हणटा तो तशी तितले ताजी वयर ताका कौशल्यले हुस्को जाता तिका हांव दुःखान तुका लीनमे म्हूण म्हणटा आनी पुडले पापाचे पुरे उडगास येवन म्हाका लक्ष्मणाक कडे वेळार पळोवच्या मेळ्ळी म्हळ्यार म्हाका काम केलेले पापाचे फल हे म्हूण सांगून पुडली तागेले ते श्रवण कुमाराल उडगास जालो दिसता ताका ते उडगास करून रडतरस थंय अंतपुरा दुखून कैकेयी भायर गेला ताणें कौशल्य तागेले ಒಟ್ಟು ಅಸ್ ತಿಕ್ಕ ತಾಣೆ ರಡ್ತನ ತಿಕ್ಕ ಬೈಂಜತ್ ಮಳೆ ಕಸನೆ म्हळ्यार तिका वापस वचनम अन्निश्यम्य तस्य देवी भयम अगमत पुनरेव राम माता रामाला अम्म जावन आशिल्ली कौसल्य पुन्हा भिता पुत्र वियोग जाला पती वियोग बी न्ही जातकी म्हणलेलें दुःख तिका जातरस ती भिवन कडकडेवन कसं करता म्हूण ती कळना बुद्धी तिगेली स्थिमितानातल्या सांग थंय हागेलो वस्त पळोवन सुमंत्रा ती वयतेच सांगता खंय आसा राम लक्ष्मण सीते म्हणून घेवन यो हांगा दशरथ एक क्षण येता न्ही ना शिराबना म्हणटा मागीर हांव कशें राबचें दशरथा सोण म्हाका ह्या सुजायना तांकां सोणूय राबू जायना अशें राबलें हांव हांगा ताणें उतर सांगिलें अन्ना पळोवका तुगेल पत्नी धर्म तो म्हूण ताजे खातीर हांव हांगा राबिल ना जाल्यार तांगेलो वटो हांव वता आज हागेलो वस्त पळयतना हाका कसो जेता म्हूण दिसता वचून वग्गी रथ घेवन वचून दंडकारण्याक वचून ताका घेवन यो न्ही नाजाल्यार तूं म्हाका बरं हांव तांकां घेवन येवच्या पळयता म्हूण सांगतना तो दुःखान ताका हिरण्य येता ही गेले दुःख पळोवन सांगतो त्यज शोकम च मोहम च संभ्रमम दुःखजम तथा तुगेले शोक मोह दुःख आतंक भय पुराय सोडी कसले कोरू जायना रामान वचून गेला आनी तो रानांतू खंडीत आसता रामाक कसलेचे दुःख ना थंय रामाक कसले भय ना आतंक ना कसले ना तो चंदायर आसता तूं थंय असलें जाल्यार लक्ष्मणश्चापि रामस्य पादौ परिचरन्वने आराधयति धर्मज्ञ परलोकम जितेंद्रिय लक्ष्मण समीत रामाल पादसेव करचे खातीर रानांत रामाल ओटो चमकला न्हय तेश तूं रामाले विशय आलोचना करचें नाका लक्ष्मण तांकां राखता ती बी तशीची सीते तशी रामाल सेव करतरस जाल्यार सीतेक तुमकां पुराय सोण चमकलेलें दुःख कशें पुरो जाल्यार अयो हांव वनवास करतरस न्हय म्हळ्यार दुःख ना तिका ती रामाल ओटू थंय लक्ष्मणाले एक परिचर्य लक्ष्मण तांगेले करता देखून ती सुकार कैकी एक लायक कडेन भोंवचें चमकलें बरी चमकलें तशें जावन कशी फुडें हांगा रामाल ओटू उद्यानवनांत वचून विहार करत आशिल्ले अयोध्येचे तशी ती अरण्यान तुवें सीते भारी प्रितीर रामाल ओटो अस तशें जावन सीतेले विशयी तुवें आलोचना करचें नाका हांगा आशिल्ली जाल्यार ती दुःख भक्त आशिल्ली कितकी जाल्यार थंय रामाल ओटो आशिल्ली देखून रामान आशिल्लें अरण्य तिका अयोध्येशी जतरस तशी थंय रामाल्याक भोंवच्या वतन तें कसं न्ही हें कसं न्ही म्हूण निमगीताच पळय कुतुहलारी तशी ती रामाल्याक प्रतीची न्हंय मेळटना रान मेळटना ताजे विशय निमगून संतोष पावतरस तशी अयोध्ये लागीं अयोध्येन तूं आस अशी तिगेल्या मनान तूं आस म्हूण सांगून म्हाका दिसता तिका अयोध्ये सोण चमकल्या म्हणून मनाक या ना म्हूण सांगून सांगता तशी सीतेन कसं सांगला त्या पुराय कौसल्यलेक तो सांगता तशें सीतेलेय सीतेल चिंत सोडी रामाल चिंत सोडी कौसल्या रायाक राया मांत्र पळय रायाल कसं म्हूण सांगून आलोचना कर का तुवें तशें जावन मागीर एक सांगता
तो पळय देवी हें जगत्यांतू कसल्याक दुःख भोगला री कसल्याक दुःख भोगना नतला री कंचे आम्ही लेखील तशी जायना न शोच्यास्ते न चात्मा ते शोच्यो नापी जनाधिपः आत्ताच विषयी नियो पुढं दुखून कोणेही कोणाला खातीर दुःख करू ना कोणेही खंयचे विशया खातीर दुःख करू ना जावची विशयो जावची संगती कसंच पळय ती जत्ताची जत्ता देवाल निर्णय कोणाकय ते सोडू जायना भोगचेशील पुरे भोगका जाता तशें न्हू तूं दुःख सोडी म्हूण तो सांगता आसा मागीर कौसल्य दशरथा मस्त आक्षेप करता कसं तुका तांणी तूं कोणकोणा सकट रक्षण केल्लें आजी तुगेले चेडवांक रान्ना पेटयले दशरथ म्हळ्यार भारी दयापर उदारी अशी तशी आजी कसं जाल्लें सुकार बड्डील चेडवांक तूं रान्ना पेटयलें न्हय तांतूय ते पाप ती सीता तीन कसं केल्लें तिका कसं पेटयली तुवें आजी हांगा छंद लायक पंचपक्ष प्रमाण जेवचेशील चेडूं आतां थंय रान्ना कसं मेळ्ळें तें न्हू तांणी खावका थंय क्रूर मृग आसतले कसं सरप आसतले कसो सगळे प्राणापाय तांकां येतले कशी तुवें पेटयलें मात्र न्ही तांकां न्हिदोचें हांतूळ आसवें थंय उश्य आसवें थंय कसलें ना तशी तो सांगता ती सांगता आसा महेंद्रध्वज संकाशक वनुशी ते महाभुजा तो तांतूय राम तागेले इंद्रध्वज तितलो दिगू तशी तेणी सांगचें ताणें आतां तागेले मात ते पंत तागेले हातू दवरका जालें न्हय ताका उश्य हांतूळ कसले आसवे ना न्हय आनी तुगेले निमती जावन मिगेल चेडूं रान्ना चमकली तांकां पळोवचें आनी कितलें वर्श काडका हांवें तेदूळ थंय हांवय आसता की ना की तूं अनादर केल्ले मिगेल चेडवांक तूं केलेलें भारी क्रूर कर्म म्हळ्यार हेंची एकच वेळे 15 वर्सां तूं राम गूं नैल म्हूण लेख्या बरं तूं ताका राज्य कोश सोडून दितवे खंडीत दिना तशी तूं असल सकडी एक अपमान मिगेल चेडवांक करून नज्जिशिल्लें अनादर मिगेल चेडवांक करून नज्जिशिल्लें म्हूण सांगून ती मस्त रितीर दुख्ख करता मागीर सांगता ती कसं न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका एक स्त्रीक गतिरेका पती नार्या द्वितीया गती आत्मजः तृतीया ज्ञातयो राजन चतुर्थी नेह विद्यते एक स्त्रीक बामणूची आश्रय म्हणटाची बामणाल नंतर तिगेले पूतू आश्रयके पूतू ना म्हूण जाल्यार ज्ञातीजन आश्रय ते सोडल्यार एक स्त्रीक विंगड कोणेय आश्रय म्हूण म्हणलें ना हे तीन आश्रय कोण एक बामणू पूतू ज्ञाती बंधू तांतू तुगेलो आश्रय म्हाका नांची ना ते म्हळ्यार तूं कैकीन सांगिल्लें तशें आयकता दोनी आश्रय रामा तूं वना पेटयले म्हाका ज्ञातीजन कोणेय आसवे ना न्हय म्हणटना तूं मिगेले पुत्ताल उठरा नाका वच्चे नाशी केल्ले मिगेले पुत्तान ताणें म्हणलें तूं पती सेव करून हांगा राबुका म्हूण तशें चाव न्हू हांव तुगेलेय आशय ना पुत्तालेय आशय ना बंद बांधवालेय आशय ना कशी कसलेय नाशी अनाथ जावन हांव हांगा आस तुगेली एक पत्नी व्यामोह म्हूण म्हणलेलें तुगेलें राज्य नाश केलें तुगेले मंत्री तुगेले गुरूंक गेले कसलेय एक समालोचन करना नशी सर्व जना तूं नाश केल्या वरें जालें म्हाकाय तूं नाश केल्या वरें जालें आतां तुका कोण आसाची म्हूण म्हळ्यार भरत आनी तुगेले बायल कैकी तांणी भारी संतोशार आसच कितकी म्हूण म्हणटना रामाक कौसल्यन तशी उलयतना ताका भारी दुख्ख जाता दशरथाक कौसल्य पळोवन ताका भारी चिंत जाता त्या वेळा चिंतेक ताका तागेले शब्दवेदी विद्येचे उडगास येवन ताणें फुडें एक ज्ञानान केलेलें दुश्कर्म ताका उडगास येता कसं न्ही म्हूण म्हळ्यार त्या दुश्कर्मा निमती त्याची श्रवण कुमाराक मारलेले त्या दुश्कर्मा निमती हें जाल्ला म्हूण सांगून कळटा तिगेला सांगता रस्तो कौसल्ये हांव हांव एक दुश्कर्म केल्लेलें ताजेची हांव हें दुख्खा भक्तरस कसं करचें साध्य ना हांव केल्लेली चुकी कोर जाल्ला जाल्यार म्हाका धर्म संकटा घालेलें कैकेयीन हांव कसलें करूं जायना म्हूण सांगून तो तिगेले हात धरून रडता आनी तिका मांद्र बारी बेजार जाता हांव
तूं मिगेल क्षम निमगोच्या नजराया एक पतिव्रता स्त्री बामणान तिगेल्या क्षमी निमगोका तिका मागोका म्हण केन्नाय लेखना आम मिगेल पट्टाचे एक दुख्खा निमती चेरडाक रन्ना पेटयला म्हणलें दुख्खा निमती तुका कसं कसं की उरलयलें तुका गोत्तस दुख्खा कसले आमगेल करीन उल्लयसिता म्हूण शोको नाशयते धैर्यं शोको नाशयते श्रुतं शोको नाशयते सर्वं नास्ति शोकसमोरिपुः आमगेल दुःखाची आमगेल शत्रू त्या दुःखा निमती आमी आमगेल धैर्य कळून घेताची आमकां कसो उरलो का कसो उरलोच्या म्हणलें परिज्ञान ना आमगेल सर्व ज्ञान नाश जातरस आमगेले आंगांत कसो सद्गुणस त्या दुःखान कोपान तेवूय नश्ट जाता हांव आतां तेच केलेलें तशें तूं कसलें बेजार करूं नाका जाल्यार रामान वचून 5 दीस जाल्ला मात्र म्हाका 5 युग जाल्ल्या वरी दिसतरस म्हणटना मिगेलें दुःख म्हाका न्हय राया तुका जंय म्हणून कसलें हांव अपमान करनी जंय म्हणून कसलें तुका दोश दिनी जंय म्हणून तुका कसं की एक उरलयनी हांव मिगेल पडटा संकटान हांव उरलयतरस म्हाकाय दुःखत नमे मिगे रामाले विशय आलोचन करून म्हाका जोर दुःख जाता नमे म्हणटना ती सांत्वन करतना रायाक एक घडी तेगेल दोळो लागता न्हीद येता ताका मागीर न्हिद दुखून उठायली नंतर तो एक ताण केलेलें दुष्कृत्य कौसल्यले सांगता म्हूण सांगून लेखता सांगतकय तो कसलें म्हळ्यार कौसल्या म्हाका आतां सम मना येता आम्ही केलेले चांग की वायट की कामा निमती आम्ही चांग वायट भोगचे कशी करताची तदेव लभते यद आचरती शुभम वा यदि वा अशुभम तदेव लभते भद्रे म्हणटा तो आमी चांग केल्यार चांग मेळटा वायट केल्यार वायट मेळटा म्हणून सांगता तो तशी कसं केल्लेलें म्हूण सांगून तो सांगता हांव फुडें धनुर्विद्या शिकता आसतना शब्दवेदी विद्या शिकून शब्दवेदी विद्येंत प्रवीण मस्त प्राविण्य पावला म्हूण सांगून वगळसून घेतलें अजराज कुमारः म्हळ्यार अजरायाल पूत दशरथो शब्दवेदी इति शब्दवेदी म्हूण सांगून वगळसून घेतलें तें एक म्हाका मस्त शिफारस आशिल्लें तेदन एक मिगेल निमती पापकार्य जाल्लें ताजे निमती आतां हें म्हाका दुःख प्राप्त जाला स्वयंकृत जावन आशिल्लें अपराध हें निजावन एक चेडूं गोतनाशी विश खाल्ल्यार मरता पळय तशी जाल्ली हें हांवय तशीची बुद्धी नातल्या वरी शब्दवेदी बाणप्रयोग एक करून सोडलें तशें जावन अशी पुराय जाल्लें ते शब्दवेदी निमती मुनिकुमारू मेल्लो त्या वेळार तागेल्या अण्णान पुत्र विवेकान तुकाय मरण येवचें म्हणून शाप दिले पळय आतां हे शाप कैकेयी निमती म्हाका मेळटरस हांव तेन्ना वार्डीक तुकाय वार्डीक कोण घेवन आशिल्लें युवराज जावन आशिल्लो त्या वेळार हांव भारी एक मद गर्व सकड आशिल्लो त्या वेळाक एक पंत हांव रानांत चमकलेलो त्या बेटे खातीर चमकलेलो त्या वेळार सरयू न्हंयचे संचार लागीं रानांत संचार करून तान येयलें म्हूण सांगून हांव रात्री जाल्यार म्हाका खंय भेट मेळ्ळी जाल्यार तान येयली म्हणटाना खंय उदास म्हूण पळोवन चमकलो त्या उदकाक पिवच्या थंय कसले मृग आयल्यार तांकां मारया म्हूण सांगून हांव निप्पून बसलो जाल्यार क्षत्रियांक बेटे कांय निशिद्ध न्हय जाल्यार बेटेचे चपल आसच्यानच तांतूय तागे तो सांगतरस पळय दशरथ हस्ती जेवो आयल्यार हांव मारचें म्हूण लेखिल्लें जाल्यार हस्ती मारूनच म्हूण सांगूनच वाल्मिकी सांगतरस धर्म तो निजावन दशरथ धर्मात्म जाल्यार त्या वेळाक प्रारब्धाक वश जाल्लो देखून तो हस्तीक मारूं म्हूण सांगून थंय चमकलो मारलें मुनिकुमाराक तो सांगतात कसं न्ही रात्री न्हय काळोख कसलेय दिसना तसल वेळाक सरूय न्हंयत उदक पिल्ल्या वरी कोणकी कळस्या उदक भरल्या वरी कसो शब्द म्हूण कळ्ळी उदका शब्द जालो हस्तीची उदक पिवचे आयले जेवो जिंके कसले जेवो म्हाका बेट मेळ्ळी न्हय म्हाजी म्हणलें संतोशारी हांव एक तीक्ष्ण बाण काडून मारलेची ते वचून खंय पडलें म्हूण म्हळ्यार
बाण कोणा लागले म्हळ्यार एक मनशाल सोर म्हाका एक पळो हा अय्यो म्हूण म्हणलेले आनी उदकांत डल्ल पडले बरी शब्द एक पळो म्हाका तेदना आनी तई दुखून एक उतरय म्हाका एक पडले कथम अस्मद विदेशस्त्रम निपतेतु तपस्विनी मिगेल तसल तपस्वील वयर कोण आयुध प्रयोग केल्ले म्हाका हांगा उद्दा वरूक आयलो म्हाका कोण बाणान मारले कसो अपराध हांव केल्ले हांव तंतूय प्राणी हिंसी त्याग केलेलो ऋषी जीवन करतलो कंदमूल फल खातलो कोणी म्हाका मारले म्हणून व्हडव्हडान रडलेले म्हाका ऐक पडले मिगेल अन्ना म्हाका कोण सची म्हूण म्हणलेले ऐक पडले ते एक स्वरान मिगेल आनम्म मस्त वृद्ध तांकां न्ही कोण पळयता म्हणून असल एक भारीची दुखारी दुखी न्हय दुखा न्हय उलयले म्हाका आयकपण म्हाका मस्त कळवळ जाले मस्त शोक जाले कडेन हांव थंय शरयू न्हंयच्या तिरार येवन पळयले मिगेले बाणान थंय एक तपस्वी चेल्लो लागून पडला लोळटरस ते न्हंयच्या तिराचे उद्दाक न्हंयत उद्दाक तांबडी जाला रक्तान ताणें लोळलेले प्रदेशांचे माती समीत तांबडी जाले बाण लागून आंगा दुखून दळदळीची उद्दा देंवतरस म्हाका पळयल कुडले ताणें म्हाका इल्लें कठोर जावन म्हणलें हांव रान्ना वास करतलो तूं कसले अपराध केला राया मिगेल अन्ना म्हाका तिर उदा वरोयल तूं कसले म्हाका मारले म्हूण सांगून आतां थंय हांगा तूं म्हाका मारले हांव बी न्ही मेल्ली म्हूण जाल्यार थंय मिगेले दोनी मिगेले आनम्म दोगय जन अंध तांणी दोळ दिसना तांणी मेल्ल्या वरीत न्हय दुर्बल तांणी अंध तांकां तानेत म्हूण सांगून उद्दा हाडी म्हूण सांगून तांणी थंय आत्तां मिगेल पूत उद्दा हाडटलो म्हूण सांगून थंय राखून बसल्यात न्हय आतां कसो करचें राया बस बग्गी उदा घेवन बस आनी अन्नाक उदा दी उदा पिल्ली कुडले अशें जाल्लें म्हूण सांग बग्गी बस म्हूण सांगून सांगता तो श्रवण कुमार त्या वेळाक म्हणटा ही श्रवण कुमाराल काणी म्हूण सांगून बरलेले रामायणांत पुरो येतरस हांगा एक तपस्वी कुमार म्हूण मांद्र दिला वाल्मिकीन त्या वेळाक तो सांगतरस मी गेले सुरवेक बाण काण सोडी म्हाका दुखतरस म्हूण त्या वेळाक ताका दिसता की दशरथाक तो कौशल्याला सांगता म्हाका मस्त चिंत जाले बाण आंगांत वसला रे तो ताका तेदनाय मरण आसा बाण काडली म्हूण जाल्यार कुडलें मरण आसा कसो करचें जाल्यार रे ताका दुख्ख जातरस म्हूण म्हणटना म्हाका कसलें करूं जायना ते ताका ताण ते दुख्खीन बळबळेन मरचे पशी ते काडल्यार तो एक दुख्खांत तुकून विमुक्त जावन मरता नवे म्हूण सांगून तो लागीं वचून नुतर राबता तो त्या वेळा तो सांगता की तूं ब्रह्महत्या पापेत म्हूण लेखचें नाका हांव ब्राह्मण न्हय एक वैश्य मिगलान वैश्य आनी मिगलाम्मा शूद्र स्त्री कर्ण म्हळ्यार संकरा जातीचे तशें जावन तूं म्हाका मिगेल्या हांगा दुखून बाण काडी तुका ब्रह्महत्या दोश येना म्हूण म्हणटा कडेरी दशरथ कौशल्य सांगता हांव धैर्यार तागेल्या हांगा शिरकलेलें बाण काडलें कौशल्ये तो कुडले मेल्लो जाल्यार ते मरचे पयशी फुडें तो म्हाका म्हणालो बस मिगेल्या अन्नम्माल्या विशयी सांग सुरवेत तांकां उदक दिता आनी उदका खातीर राखून राबल्यांचे पूण ते पुरे आयकत न्हय म्हाका कसो करचें म्हूण कळनी मस्त म्हाका एक दुख्ख जाल्लें आनी कसो करचें हांवें म्हूण म्हणलेलें म्हाका मनाक वचना म्हूण ह्या वृत्तांत कौशल्य सांगता न्ही रडता तो थंय वचून ते ऋषिकुमारान सांगिल्लें वाटेरी वचून ताका ल्हान मान आशिल्ले कडेन वचून पावला थंय दुर्बल अंध वृद्ध जावन आशिल्ले दोनी जनांक हांव पळयले तांणी ताका ल्हान म्हूण कळ्ळें म्हाका थंय तांणी उलोवन घेवचें आयकलें पूत आतां उदक घेवन येतलो जोर ताण येत जाल्यार ಸ್ವಲ್ಪ तडसून घेयाची पूत चमकला ना उदक घेवन येतलो म्हूण सांगून तांचितले तांणी उलयतरसची म्हाका पळोवन तांकां पळोवन दुख्ख जालें आनी तांणी अनाथ जालीत न्हय म्हूण मिगेल हेजे शब्द जाले न्हय तो ऋषा पळयता कसल्या चेडा इतलो वेळ वग्यो वग्यो म्हाका जोर ताण येतरस म्हूण आनी तो उलयना खंय दशरथ उलयना तेन्ना सांगता उदका खेळणो देव बशिल्वे तुका लांब आनू हांगा राखताचें म्हूण गोतना वग्यो वग्यो उद्दा दी म्हूण म्हणटा आनी पळय आमी अनाथ जाताची तूं ना म्हूण जाल्यार दोळय ना आमकां वयवे म्हणटना तूं उलयना ताका भंय जातरस म्हाका म्हूण सांगून तो सांगतना कडेरी तांकां ताका दशरथा इतले वेळ उलोवच्या भंय हागेले
स्वर ऐकतना कळतं जाल्यार आतां सांगू का मुनी कुमारान सांगला ना विशय सांग तांकां सांगतो हांव क्षत्रिय दशरथ म्हणलो रायो अयोध्येच्यो तुगेल पूत न्ही जाल्यार मेगेल एक अक्रत्य जाल्ले ताजे निमती तुमके आतां दुख्ख जेतरस म्हूण गोतस म्हाका हांव बेटे खातीर सरवी न्हय आयलो उदा भरलेल तुगेल पुतान उदा भरलेल शब्द आयकतना खंयची एक काडुंबरग म्हूण लेखून हांव बेटी करचे खातीर बाण सोडले तो मेल्लो तो तुगेल पूत जाल्यार तागेले तो म्हणालो मेगेल आनी आम रक्तरसाची मेगेल तांकां कोडे रक्षण ना तूं वचून उलय तांगे लागीं म्हूण पळय मेगेल अज्ञाना निमती तुगेल पुत्र मेला तुमकां रक्षण करचें तसलो पुत्र चमकल म्हूण जाल्यार ते मेगेल निमती म्हणटना हांव तुमकां रक्षण करता तेच्या मात्र तुमी मेगेल वटू येवका म्हाका रक्षण करचें तसलो आदेश दिवका म्हूण जाल्यार तांणी मस्त रडलीची तांणी मेगेल वटू येवचे विशयी नंचिना तांकां जाल्यार मस्त रडतना तांणी सांगताची राया तूं तुगेल दुश्कर्म सांगून क्षमी घेतले क्षमी घेनी नातील तूं अशी क्षमी म्हाका घेनी नातील जाल्यार तूं आतांची आमगेल्या द्राक मरत आशिल्लो जाल्यार तूं आतां मेगे लागीं क्षमी घेतला जाल्यार अकृत्य तुवें केल्ला म्हळ्यार वय गोतनाशी केल्लें देखून तूं वरला नानातले सगळे इक्ष्वाकू कुल तुगेल निमती नाश जाता आशिल्ले जाल्यार म्हाका एक पण पुताले वरका ताका कडेर पळोवका आमी म्हूण म्हणटना तांकां घेवन वचून आपडायसील दशरथान तोंडाक आंगाक पुरे आपूण तागेल्या आंगा वयर पोणू रडतरसाची नाना रितीरी रडतरसाची मागीर सांगताच खंय तांणी चरडा तुगेल प्रारब्धश्चा पुरो मेगेल प्रारब्धश्चा पुरो हे रायाले प्रारब्धश्चा पुरो हागेल निमती तुगेलें मरण जाल्लें जाल्यार हांव तुका एक आशिर्वाद करता तूं स्वर्गाक वता म्हूण सांगून आशिर्वाद करता तशी तूं स्वर्गाक वता जाल्यार वेदाध्येन आमगेले कुलांत कोण जनन जाल्ले तांकां कसलेची दुर्गती ना म्हूण आशिल्लें जाल्यार वेदाध्येन तपस्सू कडेन केलेल्या सज्जनांक कसो सद्गती मेळटा तीची सद्गती तुका मेळ्ळो म्हूण सांगून हांव देवाले मागता तुका आशिर्वाद करता म्हूण आनी चेरडाक एक जलोदक दिता तो दितना थंय इंद्रू दिसतकय इंद्रू हे दिव्य रुपारी आशिल्ले कुमाराक वयरी स्वर्गाक घेवन वता म्हूण सांगून ते इंद्राल वटू तो तपस्वी चेल्लो ಸ್ವಲ್ಪ वेळ थंय राबून आवसो बापसूल वटू संभाशण करतके तांकां सांत्वन करतके तुमगेले सेव केलेले फल कितके हांव लायक स्थान पावला तुमी मेगेल वटू बग्गी येताची म्हूण सांगून तो स्वर्गार वता हांगा जलोदका क्रिया जाल्या त्या वेळार मागीर तो मुनी म्हाका सांगतरस राया म्हाका आत्ताची दीश मारचे लायक तो त्या म्हळ्यार मरणा म्हाका कसले व्यथ ना आसूचे खूब चल्लो आशिल्लो आमकां तो ना आमकां पुत्र वियोगा दुख्ख दिल्ली तुवें ताजे पशी तूं कळणी अशी पाप करूं पुरो जाल्यार म्हाका आमगेले हे स्थितीन तूं आमकां दिक्क नातल्या बरी केल्ली पळय म्हणटना तुका एक शाप मेगेल निमते मेळटा म्हणल्यार खंडीत कशी पुत्रशोकान आतां आमकां मरण येता पळय तशी तुका पुत्रशोका वेळारय मरण जाता अज्ञानान तुवें एक मुनिकुमारा मारनासच्या पुरो जाल्यार तुका ब्रह्महत्या पाप येना नतल्यार तूं केन्नाय कसं केल्लेलें कर्मा एक फल भोगचें म्हणून पळता गे हे तुका फल कसं न्ही म्हूण म्हणल्यार आमी आतां कशी पुत्रवियोगान मरताची तुगेलो आश्रय आमकां नाका तशी तुवें पुत्रवियोगान मरचें म्हूण सांगून न्ही न्हू तो मुनिकुमारो ब्राह्मण जातीत न्ही कर्ण जातीचो ब्रह्महत्या दोश तुका येना म्हूण सांगून मेल्ला जाल्यार तागेलो आन सांगता ब्रह्महत्ये पशी पुत्रवियोगाचे दोश चड ताजे निमती मेळचे मरण दुख्ख पळय ते चड तुका तशीची पाप येवो तुका तेंची दुख्ख येवो म्हूण सांगून शाप दिला तशी आतां ते दशरथाक ते शाप उडगास येता आनी ताका कळटा आनी म्हाका आतां पुत्र वियोग जाल्ला हांवें काय रामान येवचें थंय वांचना म्हूण तो कौसल्य कसल सांगता म्हळ्यार पैकी दिसाक आमी पळया आजी सांगेले सर्वे परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिगुरुचरणारविन्दार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता